राज्यात एका पाठोपाठ एक 5 ठिकाणी बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टासह मुंबईतील अंधेरी आणि वांद्रे कोर्ट, नागपूर सत्र न्यायालय तसंच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या 5ही ठिकाणाच्या कार्यालयांमध्ये धमकीचा मेल आलेला आहे। दरम्यान न्यायालयीन कक्षांमधून सर्वांना बाहेर काढण्यात आलंय। बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घटनास्थळी आता पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागही घटनास्थळी दाखल झालेला आहे। मात्र एकाच वेळी 5 ठिकाणी हा धमकीचा ईमेल आल्यामुळे आता मोठी भीतीही व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीनं खबरदारी घेतली जाते। पोलिसांचा तगडा बंदोबस्त प्रत्येक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वांद्रे कोर्ट, मुंबई हायकोर्ट, नागपूर सत्र न्यायालय, अंधेरी कोर्ट आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला हा धमकीचा ईमेल आलेला आहे। बॉम्बनं उडवण्याची ही धमकी आहे, त्यामुळे तातडीनं आता पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे आणि कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकही घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, एकाच वेळी आपण पाहतोय राज्यामध्ये 5 ठिकाणी अशा पद्धतीने बॉम्बची धमकी मिळालेली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण जर बघितलं तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील जे काही न्यायालय आहेत, खास करून मुंबईतलं जे उच्च न्यायालय आहे, त्याचबरोबर बांद्रा इथलं न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालय असेल, या असे सर्व ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची जी धमकी आहे ते एका ईमेलद्वारे प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळतं आहे। सुरक्षेच्या खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जे आहेत ते ही सर्व जी न्यायालय आहेत ते या ठिकाणी खाली केलेले आहेत आणि कसून तपासणी सर्व गोष्टींची कागदपत्रांची असतील, बॅगा असतील, या सर्वांची कसून तपासणी केली जाते आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे। परंतु अशा पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकूणच आचारसंहिता लागली असताना आलेली धमकी पोलिसांनी खूप गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं कुठेतरी न्यायालय परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी। नागपूर सत्र न्यायालयाला देखील धमकीचा फोन आलेला आहे। मात्र एकाच वेळी अशा पद्धतीनं राज्यातल्या 5 ठिकाणी धमकीचा ईमेल आल्यामुळे खळबळ उडालेली आहे।